तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता सकाळचे वाजलेले आहेत 6:15 आणि आम्ही जाणार आहेत आता धावायला। तर आम्ही 2 जण आहेत फिलहाल, हा एक पोरगा आहे आणि मी आहे। तर आम्ही आता 7 किलोमीटर धावायला जाणार आहेत। तर असं काही प्लॅन ठरलेलं नव्हतं, काल रात्रीच प्लॅन ठरलं आणि आता सकाळचे 6:15 वाजले। तर थंडी कमी झाली, म्हणजे एवढी पण थंडी नाही आहे आता, म्हणून आम्ही असेच आहेत, तुम्ही बघू शकता। तर मग आता आम्ही न थांबता जाणार आहेत इथून आम्ही सुरू करत आहेत पोलीस चौकीकडून। ही बघा पोलीस चौकी बाजू मागेच आहे आणि आम्ही जाणार आहे डायरेक्ट मोशीला न थांबता। 7 किलोमीटर आहे, तर बघू आपल्याला किती टाईम लागतो। माझ्या हिशोबाने 1 तासात झालं पाहिजे का रे? 1 तासामध्ये आमचा गोल आहे की 1 तासामध्ये आमचा कंप्लीट झालं पाहिजे। तर बघूया आता किती टाईम लागतो, तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये। तर चला आता स्टार्ट करूया, बाय बाय। तर आम्ही आता स्टार्ट केलेलं आहे। तर आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट एंडिंगलाच, आता थांबायचं नाही मध्येच कुठे पण। तर आता आमचे 2 किलोमीटर प्लस झालेलं आहे। टाइम किती लागला? 40 मिनिट्स 43 तर आम्ही जस्ट पोचले आता। दम लागला। तर 6.8 6.9 किलोमीटर झालं टोटल आणि टाईम लागला 43 मिनिट्स। तर मग जसं एक्सपेक्टेड होतं त्यापेक्षा तर बेटरच झालं आहे। आता इथे थोडा टाईम आम्ही रेस्ट करू, मग रिटर्न पण जायचं आहे 7 किलोमीटर आता। आणि आता वाजले 7 वाजून गेले आहेत। तर मग तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल इकडे कुठेतरी किती टाईम झालं टोटल। तर मग मजा आली, अंगातली थंडी पूर्ण निघून गेली, पूर्ण माहिती आहे का, मागच्या साईडने पूर्ण घाम आला आहे मला। इथे पण घाम आला, तुम्ही बघू शकता। मला युजली एवढा घाम येत नाही, बट आज आला, कारण आज एक्सरसाइजच तेवढी झाली। तर इथे मी तुम्हाला आता थोडं दाखवतो। तर आता ॲक्च्युली आता आमच्या 4ही साईडला क्रिकेटचे मॅचेस चालू आहेत, पण आम्ही मध्येच अडकलो आहेत। इकडे 1, इकडे 2, इकडे 3, तिकडे 4, तिकडे 5 मॅच चालू आहेत आणि आम्ही मध्येच आहे तिकडे। काय माहिती काय करत आहेत आम्ही। तर आता सनलाईट तुम्ही बघू शकतात, एकदम म्हणजे परफेक्ट अँगलवर आहे सन। म्हणजे हा फोटो काढायला लाईटिंग किती परफेक्ट आहे बघू शकतात तुम्ही, एकदम क्लिअर कट फोटो येतो, म्हणजे एकदम असा चेहऱ्याचे सर्व गुण दिसत आहेत आपल्याला। तर आता आमचं झालं आहे बऱ्यापैकी रनिंग वगैरे सर्व, आता रिटर्न जायची तयारी आहे। तर इथे मला थोडंसं एक सांगायचं होतं की इथे पण बघा, तुम्ही बघू शकतात विमल आणि कचरा वगैरे सर्व इथे पण आहे। ते क्रिकेटचं ग्राउंड आहे, तरी पण लोक कचरा वगैरे करतात शेवटी। हे बघा इथेच काय तुम्ही बघू शकतात, दाखवतो बघा। तर इथे काय झालं, तर मग तेच आहे की तुम्ही जर आता हे बघा, ही दारूची बाटली आहे, हा करू ना पुढे जाऊन। तर तेच मला थोडी कशी, हा जाऊ दे आता नेक्स्ट टाईम। अरे काय, अरे लिंक तोडून टाकतो। हो तर तेच होतं की जर तुम्ही असे येतील कुठे पब्लिक प्लेसेसवर, तर जसं तुम्ही बघू शकता समोर महाराजांची मूर्ती आहे,
बट इथे खाली कचरा आहे, तर मग हे जरा बरोबर वाटत नाही. तर त्यासाठी जर म्हणजे तुम्ही जातात कुठे पण असं टुरिस्टच्या ठिकाणी किंवा रिलिजियस ठिकाणी, तर मग असं कचरा वगैरे नका करू. जर डस्टबिन वगैरे नसेल, आता मला माहिती आहे खूप टाईमला असं होतं की आपल्याकडे म्हणजे डस्टबिन नसतो जवळपास, तर जो सुका कचरा असतो ना प्लास्टिकचा, तो सोबतच ठेवा. असं पण प्लास्टिकचे 1-2 रॅपर्स असले तरी एवढं काही मेजर फरक नाही पडत. तुमच्या बॅगेत ठेवा किंवा खिशात ठेवा, आणि नंतर जेव्हा डस्टबिन असेल, जेव्हा तुम्ही घरी जातील किंवा रूमवर जातील, तेव्हा मग तो तुम्ही तुमच्या डस्टबिनमध्ये टाकू शकतात. आणि जर म्हणजे जर फ्रूट्सचा वगैरे कचरा असेल तर ठीक आहे, म्हणजे तो बायोडिग्रेडेबल असतो ना, तर तो डिकम्पोज होऊन जातो, ते उलटं खतसारखं, म्हणजे जरा त्याचा एवढं काही इश्यू नाही. बट जे प्लास्टिक आहे, थर्माकॉल आहे, रबर आहे, तर हे सर्व जे आर्टिफिशियल गोष्टी आहेत ना, हे कचरा नका करू, कारण चांगलं नाही वाटत यार. अशा ठिकाणी तरी चांगलं नाही वाटत, म्हणजे कुठेच चांगलं नाही वाटत ऑब्व्हियसली, बट मोस्टली टुरिस्ट ठिकाणी, स्पिरिच्युअल ठिकाणी, रिलिजियसच्या ठिकाणी जरा वेगळा इम्पॅक्ट पडतो. तर मग अशीच एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुमच्याकडे. बाकी सुरुवात स्वतःपासून करा, नंतर मग दुसऱ्यांना पण तुम्ही सांगू शकतात की कचरा नका करू असं. पण सुरुवात जर स्वतःपासून नाही केली तर मग त्याला पण काय अर्थ नाही. तर सुरुवात स्वतःपासून करा, कचरा नका करू, आणि बस तेवढंच. बाकी काय असं म्हणजे एकदम पण असं काही डिफिकल्ट गोष्ट नाही आहे, तुम्ही करू शकतात. आणि तुमच्यासाठी चांगलं आहे, दुसऱ्यांसाठी चांगलं आहे, एन्व्हायरमेंटसाठी चांगलं आहे, देशासाठी चांगलं आहे. तर विन विन सिच्युएशन आहे. तर चालेल, आता आम्ही रिटर्नला निघतो थोडी एक्सरसाइज करून. चला बाय बाय. बाय बाय म्हणजे बघा पुढे पण. आता पुढे अजून एक प्लॅन आहे ॲक्च्युली, तर तुम्हाला माहिती पडेल. जसं काय तुम्ही बघू शकतात, इथे पण हे जिथपर्यंत मला वाटत आहे पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करत आहेत. तर मग रिस्पेक्ट टू ऑल दिस गाईज, बिकॉज डेली एवढं सकाळी येऊन प्रॅक्टिस करणं इज नॉट इझी. सो येस, आता आम्ही बहुतेक रिटर्नला निघू. हा पोरगा थोडा एक्सरसाइज करतो आहे, आपण तर नाही करू शकत काही जास्त, तर मग मी नाही करत आहे जास्त. आणि तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे मी एवढा धावला ना, माझे काव्स दुखायला लागले आज पहिल्यांदा. म्हणजे खूप दिवसानंतर असं झालं की माझे काव्स फटीक झाले, म्हणजे पूर्ण. थाय मसल्स नाही आहेत एवढे, हॅमस्ट्रिंग्स पण नाही झाले, शीन्स पण ठीक आहेत, कारण शूज होते. शूज असल्यावर शीन्सला एवढं काही इश्यू येत नाही, पण काव्स थोडेफार पेन करत आहेत. आणि सीन असं आहे की आता आपल्याला रिटर्न, मला वाटलं कोणीतरी हाक म्हटली. आता सीन असं आहे की आपल्याला रिटर्न जायचं आहे परत 7 किलोमीटर. तर मग तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे. तर तुम्हाला दाखवतो पुढे. तुमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठीच आहे, पण मग काहीतरी वेगळं आहे असं. म्हणजे मला मिशी करायला लागेल इथे. खूप विचित्र वाटत आहे ना, हे बघा. ठीक आहे, तर चालेल, आता निघू आम्ही 2-4 मिनटात. तर चला तुम्हाला मी पुढे दाखवतो. 1,000,000 zillion jillion dillion cotillion times later. तर आता जसं काय तुम्ही बघू शकतात की आम्ही आलात पोहायला. इथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही, तर मी व्हिडिओ नाही काढणार आहे ऑब्व्हियसली. आता आम्ही पोहतो अर्धा तास, आणि मग तुम्हाला नंतर झाल्यानंतर येतो. 2 वाजता मॅच मारतो. तर आता तुम्ही जसं काय बघितलं असेल की आम्ही पोहून आले जस्ट. आता 10 वाजून गेले आहेत. 9 ते 9:30 आमचा टाईम होता, म्हणजे 9:45पर्यंत. अर्धा म्हणजे 10-15 मिनटं कपडे वगैरे बदलायला गेले, पण अजून कपडे घातले नाही आहेत. तर मग आता आम्ही निघालेत रिटर्न जायला. 10 वाजून गेले आणि मजा आली पोहायला. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल, म्हणजे माहिती असेल बऱ्याच जणांना, की हा मला बोललेला की पोहायला जाऊ असा. तर मी विचारलं किती पैसे लागतील, तर बोलला 20 रुपये. तर मला पहिले विश्वासच बसला नाही की खरंच 20 रुपये लागतात, कारण पालघर साईडला 100-150 रुपये एका तासाचे असतात. तर मग इथे स्वस्त आहे, म्हणजे एकदम असं अफोर्डेबल आहे, एकदम मजा आली आहे पोहायला. पण आम्हाला ते 20 रुपये जरा महाग हां, ते पडले. 20 रुपये जरा महाग पडले. ते सीन असा झाला की ती जी टोपी असते ना, पोहायची टोपी, ती कंपल्सरी होती. ती आम्हाला माहिती नव्हतं, आणि आमच्याकडे ती टोपी नाहीच आहे ऑल. तर मग इथे आल्या सांगितलं की प्रकारच नाही आमच्याकडे. हां, आम्ही ती कधी बघितली पण, म्हणजे असं फक्त फोटोमध्ये बघितलेली आजपर्यंत. कधी हात पण नव्हता लावला. तर आज ती आम्हाला घालायचा आज अवसर आला होता.
हां पण मग ते पैसे गेले 150 रुपयाची टोपी पडली ती पण ठीक आहे म्हणजे आता आम्ही ती वापरू शकतो तिला कधी पण. हां आता ती पूर्ण 5-6 वर्ष तर खेचू हम्म. चालेल मग चला आता जातो रिटर्न आता भूक लागली दोघांना पण खूप जोराची डेंजर भूक लागली. डेंजर भूक लागली तर आता फायनली मी व्हिडिओ संपवतो मित्रांनो. आता फायनली तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. असंच आम्ही येत राहणार हां. कुठे कुठे जात राहणार पोहायला वगैरे येत काही ना राहणार काही करतच राहणार नवीन पण थांबणार नाही कधी थांबणार नाही. कधी पण कधी हे बघा आता पण चालते बघा. हा म्हणजे खांदा तुटू दे पाय तुटू दे पण थांबायचं नसते खांदा तुटू दे माझं पण इथं दुखतोय पण नाही थांबायचं हा कारण की थांबला तो संपला. खांदा तुटू दे दात तुटू दे दात काढून येऊ दे. याचे 2 दात काढलेत भाई तरी पण ऐकत नाही भाई चहा पिऊन डायरेक्ट धावायला निघतात आम्ही. तर मग तुम्ही पण असं स्वतःच्या स्वास्थ्यावर लक्ष द्या आणि आम्ही स्वतःची थोडं काळजी घ्या. चहा प्यायचं बंद नाही करत आहे ते होत नाही आमच्याकडून पण करतोय ते पण हळूहळू. कमी केलंय म्हणजे आधी कमी तर केलंय, खूप कमी आधी तर रोज प्यायचे आता तर फक्त सॅटर्डे संडे पितोय कारण आम्ही इल आहेत केलंय. ती हां, गोष्ट आणि पण आहे सीख हा कधी हा सीख होतो कधी मी इल होतो कधी मी इल होतो कधी हा सीख होतो हा सेमच झालं. ठीक आहे ना वॉच टाईम वाढतोय तर चालेल मग आता खूप टाइमपास झाला आता बाय बाय ऑल द बेस्ट तुम्हाला बाय बरोबर आणि तुम्ही पण काय ना काही करायचं हा काय करा. कमेंटमध्ये करा डे 1 स्मॉल थिंग बिग. आजपासून सुरुवात करा कमेंट करा डे 1 आणि आज तुम्ही काय एक्सरसाइज केली पाहिजे तर तुमचं वजन जर जास्त असेल 100-200 किलो तर 10 मिनटं वॉकिंग करा पण करा म्हणजे असं एका जागेवर बसून नका राहू. तर मग आम्ही पण कुठं एकदम लेवलला पोहोचलो ना एकदम हाय लेवलला आम्ही पण एकदम हळूहळू चालू हा करतोय. आमची पण फर्स्ट स्टेपच आहे अजून असं तर मग स्लो प्रोग्रेस करा आणि प्रोग्रेस करा हळूहळू स्लो अँड स्टडी विन्स द रेस. व्हिडिओ काढा स्वतःला हा बघा व्हिडिओ करा कारण की स्वतःचा जेव्हा तुम्ही प्रोग्रेस नंतर ट्रॅक बघणार करा. ना, तेव्हा तुम्हाला समजणार की म्हणजे आधी- मी आधी कुठं होतो आणि हा आता कुठे आहे. ट्रैक करा डॉक्यूमेंट करा Document यूट्यूबला करा. टाका आज के लिए इतना ही आज के स्टेप्स हुए पूरे हाँ. टाइम टू डू अगेन टाइम टू टुमारो नॉट डन येट. नॉट डन टाइम येट टू डू इट अगेन टुमारो. तब तक के लिए बाय बाय गुड बाय नाही बाय 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 हां सो सपोज यू गो टू अ क्लोथ शॉप अँड यू आर ओनर ऑफ द शॉप